नमस्कार, मी विजय कोकणीवारा विजय या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत। तर आत्ता आपण चाललो आहोत आझाद मैदानावरती। तिथे मर्याई देवी प्रतिष्ठान दापोली यांनी जिल्हास्तरीय प्रो गोविंदा त्यांनी भरलेले आहे। तर तिथे आपण आता जाणार आहोत। बाईकने आम्ही आता निघतोय। पावसाचं वातावरण असल्यामुळे रेनकोट वगैरे घातले आणि पाहूया कोण हिंदुराज पथक पहिला नंबर मारतोय की कोणतं ते पाहूया। व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला बाय। आपल्या समोर आता त्यांच्या नृत्य पुरस्काराच्या माध्यमातून पथकातील सर्वच गोविंदा या ठिकाणी सादरीकरण करते। अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत। पहिल्या फेरीमध्ये चौथ्या, पाचव्या किंवा त्यापुढील पथकाची वेळ समान राहिल्यास त्याकडे अगदी आपण पाहायला गेले तर वेगानं त्या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी बेस्ट करत असताना हरलेश्वर गोविंदा पथक आहे। नागेश्वर गोविंदा पथक तिसरा घेतलेला वेळ आहे 20 सेकंद। या ठिकाणी हिंदुराज गोविंदा पथक दापोली यांचं आगमन झालेलं आहे। हिंदुराज गोविंदा पथक यांच्या संदर्भात मी सांगू इच्छितो, पहिलेचे विजेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। नक्की सर, जर पाहायला गेले तर हे एकमेव असं गोविंदा पथक आहे ज्याने एकंदरीत आपल्या दापोली तालुक्याचा विचार केला। एकंदरीत अगदी मुंबई सारख्या ठिकाणी देखील जे प्रो गोविंदा राष्ट्रीय पातळीवरती गोविंदा आपल्याला बघायला मिळाले, तिथे मात्र यशस्वीरित्या अगदी कमी सेकंदांमध्ये देखील मानवी मनोरे रचून आलेला हा एकमेव असा गोविंदा पथक तो म्हणजे सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा गोविंदा पथक हिंदुराज गोविंदा पथक आहे। या पथकाला विनंती करतो, कृपया 2 मिनिटात प्रयत्न करण्यासाठी हिंदुराज गोविंदा पथक यावेळेला अतिशय वेगाने तिकडे सज्ज होताना बघायला मिळत आहे। वेळामध्ये करण्याचा मानस राहील बघता प्रयत्न यशस्वी इतिहास घडवण्याच्या शिखरावरती यावेळेला
गोविंद पदक राजवाडी हरणाई त्या ठिकाणी आपल्याला सजवताना पाहायला मिळालं आणि इथे थोडंसं आपण पाहायला गेलं तर नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि खास करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी जे आलेले लांबून मला वाटते आपलं सादरीकरण करताना, कारण खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणाऱ्या महिला या देखील कुठेही कमी नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील यामध्ये सहभागी होऊन दाखवू, जिंकून दाखवू, सलामी देऊन दाखवू. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या महिलांना प्रोत्साहन देणार आहोत. श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक अक्षय प्रतिष्ठान यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक अतिशय सुंदररित्या मानवी मनोरा रस्त्याने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यशस्वी अशी सलामी त्यांनी दिलेली आहे. सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडेल असं श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानले जात आहेत. 20 सेकंद 26, 20 सेकंद 20. हिंदुराज गोविंदा पथक दापोली 19 सेकंद 19 आणि गजानन गोविंदा पथक राजवाडी हरणे 24. यानंतर मी निमंत्रित करतो महापुरुष रत्नागिरी, खास रत्नागिरीवरून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सादरीकरणाकरता उपस्थित झालेले महापुरुष रत्नागिरी. यांनी सादरीकरण सुरुवात केली. या ठिकाणी इतिहास रचण्याच्या उद्देशानं हे गोविंदा पथक हे रत्नागिरीहून दाखल झालेलं आहे दापोलीच्या भूमीमध्ये. वेगानं सुरुवात जोरदार टाळ्या गोविंदा पथकासाठी सुरुवात या ठिकाणी त्या टाइम लिमिटमध्ये हा सर्व मोठा टॉप फोरमध्ये क्वालिफाय झाला तर पुन्हा एकदा एक संधी नक्कीच मिळू शकते या गोविंदा पथकाला. स्वराज कदम, कृपया व्यासपीठाकडे संपर्क साधा. स्वराज कदम. या ठिकाणी आणि कौतुक करावं लागेल. गेल्या वर्षी तुम्ही तुमचं हे करता गोविंदा पथक आणि त्यानंतर गोविंदामध्ये तुम्ही सलामी दिवस येत असता. खरंच कौतुक करावं लागेल या गोविंदा पथकाचं. नक्कीच श्रीकृष्णाई गोविंदा पथक गुंतेवाडी सुरुवात या ठिकाणी केलेल्या गोविंदा पथकानं वेग आहे आणि त्यानंतर मंचावरचा मंडळ रचण्याचा प्रयत्न यशस्वी. इतिहास घडवण्यासाठी सलामी दिली आहे. यशस्वी जिद्द असली तर सगळ्या गोष्टी होतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील श्रीकृष्णाई गोविंदा पथक
श्री मध्ये जे छोटे गोविंद आहेत त्यांना विनंती राहील त्यानंतर आपण सन्मान करतोय श्री रवींद्रजी गायकवाड सर दिव्यांग. श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्कंडी चिपळूणचं हे गोविंदा पथक वेगावरती स्वार होताना आपल्याला बघायला मिळतंय. श्री राकेश माळी सर आपण देखील आपला यशस्वी सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण सन्मान करतोय श्री अमितजी आलम सर यांचा देखील आपण यंदुरी सन्मान करतोय. गालगाव ग्रामपंचायत सदस्य श्री अमितजी आलम सर यांचा देखील यंदुरी सन्मान केला जातोय. चिटणीस भारतीय जनता पार्टी यांचा देखील आपण यंदुरी सन्मान करतोय. हॅलो कन्हैया गोविंदा पथक मंडणगड हिंगोली हे आपले मानवी मनोरे असताना सुरुवात वेगवान केलेली आहे. थोडंसं ढासळते त्या ठिकाणी परंतु पुन्हा एकदा ही जिद्द आणि तोच जल्लोष घेऊन यावेळेला मानवी मनोरे असताना आणि आपली नाश्त्याची जी व्यवस्था केलेली आहे तिथून आपल्या श्री विठ्ठल गोविंदा पथक मोठे गुढेभाव भारते यांचा प्रयत्न मात्र सुरुवात यशस्वीरित्या करताना मानवी मनोरे रस्ताना अगदी देण्याचा मानस आणि धाडस मात्र करत असतात. हे गोविंदा पथक यशस्वीरित्या आपली मानवी मनोरेची रचना होत असताना सलामीसाठी सज्ज झाले. त्याचप्रमाणे नागेश्वर